सुधन प्रीमियर लीगमध्ये वणीचा झेंडा फडकला। कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुधन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी या संघाने दमदार, शिस्तबद्ध आणि दणदणीत कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे। या ऐतिहासिक विजयामुळे वणी शहराचा गौरव वाढला असून संपूर्ण शहरात आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे। हा विजय वणीकरांच्या क्रीडा इतिहासात कायम स्मरणात राहणारा ठरलाय। दिनांक 26 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान समता इंटरनॅशनल स्कूल ग्राउंड कोपरगाव येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नामांकित पतसंस्थेचे संघ सहभागी झाले होते। अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक सामन्यातून वाट काढत विजय बोरपे, शाखा व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघाने सलग 6 सामने जिंकत थेट अंतिम फेरीत धडक दिली। अंतिम सामन्यात देखील संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत फर्स्ट रनरअपचे मानाचे स्थान पटकावत ट्रॉफी व रोख बक्षीस आपल्या नावावर केले। या निर्णायक सामन्यात आशिष ढवस आणि अभिजित गाडगे यांनी अप्रतिम खेळ करत मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावला। संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने दाखवलेली शिस्तबद्ध खेळशैली, एकजूट, संयम आणि जिद्द प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवून देणारी ठरली। प्रत्येक सामन्यातील लढाऊ वृत्ती आणि आत्मविश्वासामुळे संघाने प्रतिस्पर्ध्यांवर आपली ठसठशीत छाप सोडली। या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 35,555, द्वितीय बक्षीस 25,555, तृतीय बक्षीस 15,555, चतुर्थ बक्षीस 1,155, तसेच मॅन ऑफ द सिरीज 11,000, मॅन ऑफ द मॅच 1,500 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती, ज्यामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली होती। हा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कोपरगावचे आमदार काळेसाहेब तसेच सुधनचे संस्थापक संदीप कोयटे यांच्या हस्ते पार पडला। या यशाबद्दल वणी शहरातील नागरिक, पतसंस्थेचे सभासद, अधिकारी, कर्मचारी तसेच क्रिकेट प्रेमींनी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे। हा विजय केवळ एका संघाचा नसून संपूर्ण वणी शहराचा अभिमान असल्याची भावना व्यक्त होत आहे। श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था क्रिकेट संघाने मिळवलेले हे यश वणीच्या क्रीडा इतिहासात कायम स्मरणात राहणारे ठरेल। वणी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट।